पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता रंगत चाललेला आहे। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव राहतात। यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम बांधव ज्याच्यासोबत असतील तोच निवडणूक जिंकेल असं चर्चा सध्या सुरू आहे। परंतु मुस्लिम बांधव आमच्यासोबत आहे असा ठोस दावा जे आहे बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते जमील शेख यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 1990 पासून आमच्यासोबत हितेंद्र ठाकूर आहेत आणि हितेंद्र ठाकूरांनी मुस्लिम आणि हिंदू असा वाद होऊन दिलेला नाही। त्यामुळे दर निवडणुकीप्रमाणे ह्याही निवडणुकीत जे आहेत की मुस्लिम बांधव आमच्यासोबत आहेत। तर तिकडे मशाल म्हणजे शिवसेनेने देखील दावा केलेला आहे की यंदा मुस्लिम आमच्यासोबत आहेत, परंतु जमील शेख यांनी हा दावा खोडून काढलेला आहे। मुस्लिम मतदार हे आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे। करोनाच्या काळात देखील मुस्लिम बांधवांना मोठ्या प्रमाणावर मदत केल्याचं जमील शेख यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मुस्लिम मतांची मतं ही निर्णायक या निवडणुकीत पाहायला मिळालेली आहे। या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या मताबद्दल आम्ही जे आहे जमील शेख यांच्याशी चर्चा केली। जमील शेख यांनी आम्हाला काय माहिती दिली आपण ऐकूयात। 100% अप्पाला बहुजन विकास आघाडीला गेल्या 38 वर्षापासून म्हणजे अप्पाबरोबर कॉलेजच्या नंतर मी आणि माझे बरोबरचे सर्व सहकारी आणि पूर्ण मुस्लिम समाज अप्पा आणि बहुजन विकास आघाडीबरोबर। त्याचं कारण मी सांगतो का इकडे जर तुम्ही 1990 पासून 24पर्यंत जर आपण बघितलं तर 6 वेळा अप्पा निवडून आला। पालघर जिल्हा झाला तर फर्स्ट MP आपला आला। आज आपले 3 आमदार आहेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, सरपंच आहे, कॉर्पोरेशन आहे आणि बँक आहेत। सर्व धर्माच्या लोकांना घेऊन अप्पांनी कधीही म्हणजे मतभेद हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिरे कधी नाही केलं। कामावरती लक्ष देऊन ना आमच्यासारखे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अप्पांनी सर्वांना सांगितलं की सर्व बहुजन विकास आघाडीचा अर्थच ते आहे की बहुजन लोकांना बरोबर आहे ना काम करा। मशालसोबत काही लोक असल्याचं सांगण्यात येते की मशालवाल्यांनी दावा केलेला आहे की संपूर्ण मुस्लिम समाज यंदा आमच्यासोबत आहे। खोटा दावा आहे। मुस्लिम समाज तालुका लेवलला किंवा आज तुम्ही जर बघितलं का आपलं जे हे MP इलेक्शन आहे, कधीही अप्पाला सोडून कसं जाणार मला सांगा। याच लोकांचे यांचेच नेत्यांनी मशालवाल्यांनी बाबरी मस्जिद आम्ही पाडली हे हक्काने सांगतात। आज कोणी एखादा मी बोलला का मी मंदिर पाडलं तर हिंदू समाजाच्या लोकांचा धर्म आणि त्यांची जे पवित्र स्थान आहे त्याच्यावर तुम्ही जर बोट दाखवली तो कोणी मनापासून जाणार नाही। मुस्लिम समाजाने कधी नाही सांगितलं आहे 4-5 लोकांना घ्यायचा, त्यांच्यावर बसवायचा, कोणाला बुरखा घालायचा, कोणाला टोपी घालायचा ना सांगायचं हे आमच्या बरोबर आहे। प्रत्येक इलेक्शनला तुम्ही बघा ना, अहो मी तर हे बोलतो का या लोकांनी 30 वर्ष एकत्र काम केलं। BJP शिवसेनांनी 14चं इलेक्शन किंवा 19चं 14चं मला वाटतं किंवा 19 अप्पाचं इलेक्शन इकडचा होता, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकत्र होते। पण अप्पासाठी अख्खा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लढले लोक, शिवसेना आणि BJP, आणि वसईसाठी BJPनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता 14च्या इलेक्शनमध्ये। म्हणजे हे बोलतात ना, आज माझा कोलीवाड्यामध्ये किंवा आमचा अख्ख्या समाजामध्ये सोपारा आहे, विरार आहे, मनोहर आहे, जे अप्पांनी आज खासदार उभा केलेला आहे। हा आमचा मुसागली कोलीवाडा इकडचा आहे तो आणि एज्युकेटेड आहे। असा कुठेतरी एक रूमर आहे की निवडून आल्यानंतर हे BJPच्या मांडी लावून बसतात, त्यामुळे मुस्लिम्स नाराज आहेत। गेल्या 6 टर्ममध्ये किंवा आमचा खासदार होता, आम्ही कॉर्पोरेशन घेऊन बसलेले आहेत। जर आम्हाला कामं करून घ्यायची असेल तर आम्हाला जी सत्तेत असलेली पार्टी आहे त्यांच्याकडून कामं करून घ्यायला लागतात। अप्पा गेला कुठे, तो रॉंग कुठे सांगा ना मला। अप्पा कुठल्या पक्षात गेला का, त्याला मिनिस्ट्री द्यायला लोक तयार होती, मंडळ द्यायला तयार होते। त्यांनी जेव्हा गरज लागली, फर्स्ट टायमाला विलासराव देशमुख स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब होते त्या टायमाला अप्पांनी तिकडे सूर्यडेमचं पाणीसाठी पैसे आणले। त्याच्यानंतर जेव्हा गरज पडली अप्पांनी कामं करून आणली। अप्पा जाऊन काय मिनिस्ट्रीत त्यांच्यात बसला नाही तो, तर कामं करून आणणे हे गुन्हा आहे का? आपल्यासाठी लोकांसाठी कामं करून सर्व लोकांसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काम करणे हे गुन्हा नाही। सध्या असंही एक चित्र म्हटलं जातं आहे, कारण की विरोधी पक्षाकडनं पण हे असं म्हटलं जातं आहे की बहुजन विकासही म्हटलं जातं। कसं बीटी होऊ शकते? वोटिंग फोडण्यासाठी मुस्लिम समाज कसे असू शकते? तुम्ही मला सांगा, 1 नंबरवर आम्ही आहेत। हे दोन्ही पार्ट्या आहेत ना, BJP आणि शिवसेना, हे कट्टर हिंदूवादी कोण याच्यासाठी आपसात लढतात आहे। आम्हाला गरज नाही, आमचं ऑलरेडी डिपार्टमेंटचं तुम्ही रिपोर्ट होता 1 नंबरला आहे, तर आम्हाला त्याची गरजच नाही का आम्ही त्यांच्या मांडीला लावून बसणार आहे। काही गरज नाही आम्हाला।